हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते मजेतच असणार. मी अस्मिता घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर आज आहे नागपंचमी. हा आहे सकाळचा गार्डन व्ह्यू. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करत आहे छानशा चहानी. तर इथे आपला चहा झाला आहे रेडी. तर निसर्गाचा आस्वाद घेत चहाचा आनंद घेतला. त्यानंतर सर्व आवरलं आणि रांगोळी काढायला घेतली. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणासुदीचा दिवस असला की एक वेगळंच चैतन्य आणि प्रसन्नता घरामध्ये आणि मनामध्ये सुद्धा निर्माण होते. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो. वेदकालामधील सप्तेश्वरीची कथा तुम्ही ऐकलीच असेल. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले होते की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे बी रक्षण करेल. म्हणून ह्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. तर आपल्या वेदकालामध्ये प्रत्येक सणाचं एक महत्त्व दिलेलं आहे. त्यामागे ती पूजा करण्याचं एक कारण दिलेलं आहे. म्हणूनच आपण ते मनापासून करायला पाहिजे आणि याची शिकवण ही पुढच्या पिढीला सुद्धा द्यायलाच पाहिजे. तर मी सुरुवातीला दारामध्ये वेल काढून घेतला आणि आता रांगोळी काढायला घेतली आहे. तर इथे झाली आपली रांगोळी तयार. तर आता देवपूजा करायला घेतली. सर्वात सुरुवातीला मी सर्व देवांना चंदन लावून घेत आहे. सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करायला घेतो तेव्हा एक वेगळीच प्रसन्नता घरामध्ये निर्माण होते आपलं आणि एक मनामध्ये पण छान प्रसन्न वाटतं. त्यानंतर सर्व देवांना फुलं वाहून घेतली. गणपतीला दुर्वा वाहली, फुलं वाहली आणि शंकरजीच्या पिंडीला बेल वाहलं. त्यानंतर धूपबत्ती लावली आणि धूपचा वास जेव्हा घरामध्ये दरवळतो तेव्हा छान प्रसन्न वाटतं. तर आता आपली झालेली देवपूजा इथे झालेली आहे. तर आज आहे नागपंचमी म्हणून नागदेवतेची पूजा करायला घेतली. सर्वात सुरुवातीला एक पाट घेतला. पाटावर लाल कापड टाकून घेतला. त्यानंतर एका कागदावर आपल्याला नागदेवतेची प्रतिमा काढायची आहे. म्हणून एका वाटीमध्ये दूध आणि कुंकू मिक्स करून घेतलं. त्यानंतर कागदावर प्रतिमा काढायला घेतली. इयरबडच्या सहाय्याने मी ती नागदेवतेची प्रतिमा काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नागदेवता काढायचे आहे. तर असे 5 नागदेवता मी काढलेले. त्यानंतर त्याच्या फणाचा पण शेप आपल्याला द्यायचा आहे. नंतर कुंकाची 5 बोटं मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर नागदेवतेसाठी आपल्याला जानव तयार करायचा आहे. जर बनवता येत असेल तर आपण घरीसुद्धा बनवू शकतो, नाहीतर विकत घेऊन आलं तरी चालतं.
आणि त्या जानवाला मी आता कुंकाच्या बोटाने कुंकू लावून घेत आहे. आणि हे जानवं आता मी नागदेवतांना वाहणार आहे. त्यानंतर एका पानावर आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. तिला दुर्वा आणि फूल वाहायचं आहे. त्यानंतर दिवा लावून घेतलेला मी. त्यानंतर गणपतीला अक्षत वाहायची आहे आणि नागदेवतांना सुद्धा अक्षत वाहून घ्यायची आहे. एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे आणि प्रसादामध्ये मी आज बनवली होती पुरी, बटाट्याची भाजी, शिरा. तर हे नैवेद्य म्हणून मी नागदेवतांना दाखवत आहे. आता नागदेवतेला मी बेल वाहून घेतलेलं आणि आता फुलं वाहून घेत आहे. त्याचबरोबर बेलसुद्धा वाहून घेत आहे. तर आता इथे माझी पूजा झालेली आहे. तर अगरबत्ती लावून घेत आहे. तर यानंतर मी फुलवात लावून आरती करून घेतली. तर अशा पद्धतीने मी नागपंचमीची पूजा करून घेतली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.